अकोला जिल्ह्यातील उगवा या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर परतीच्या या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक, तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। दादा मला सांगाल, आपण या शेतामध्ये इथं आलो आहोत, तुमच्या हातात जे सोयाबीनचं पीक आहे, काय परिस्थिती नेमकं काय सांगाल त्याची? परिस्थिती सर खूप बिकट आहे आणि लागलेला खर्च पण निघत नाही। या शेगाला तुम्ही बुरशी चढलेली आहे, यांचं बियाणं पण निघणं मुश्किल आहे। आणि आता सध्या दसरा दिवाळी सोबत आहे आणि मदत तर 16-15 आता यांचे फिरून पाहिलेले महसूल मंडळावर एक पंचनामा सुद्धा केलेला नाही आहे आणि याच्यात सर्व हेतुपुरस्परच होऊन राहिलं सर्व। बस आता समजा काढणीले आलेलं सोयाबीन या आकस्मिक पावसामुळे कांदा अचानक हातातलं निघून गेलेला आहे। त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, शेतकरी हलावलेला आहे, लावलेला खर्च पण निघत नाही आहे। काही शेतकऱ्यांनी लागवडनी शेती केलेली आहे, तो 35,000 रुपये एकरी ठोका आहे आणि त्याला खर्च 35,000 रुपये असा 70,000 रुपये लागलेला आहे। त्याच्यातून 10-15,000 रुपयाचं सुद्धा उत्पन्न मिळणार नाही आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? गणेश सोनवणे, टीव्ही मराठी।